मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळे चर्चेत होती। यामुळेच MMRDAने मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे। हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येते। यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून दोन गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे। याशिवाय MMRDAने 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी केली आहे। मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे। महायुती सरकारने गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे। या योजनेमध्ये काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे। आता सरकारने eKYC अनिवार्य केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना आता eKYC बंधनकारक करण्यात आलेला आहे। या प्रक्रियेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जी काही बोगसगिरी सुरू होती त्याला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। eKYC साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना eKYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये eKYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीण मध्ये पण आहे। eKYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं eKYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। गेल्या महिनाभरात झालेल्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। मायबाप सरकार मदत करेल या एकाच आशेवर हे शेतकरी कसे बसे तग धरून आहेत। नेत्यांना मात्र नेहमीप्रमाणे बळीराजाचा विसर पडलेला दिसतोय। शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना नेते मात्र शिबिरं आणि मेळावे घेण्यात धन्यता मानतायत। पाहूयात। राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट। 30 जिल्ह्यात 62 लाख एकरवरची पिकं पाण्यात। सगळ्या पिकाचा नासाडा झाला पा। जवळजवळ 100-200 एकर जमीन खरडून गेली। बळीराजाचा मदतीसाठी टाहो नाही। जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही। राजकीय नेते मेळावे आणि शिबिरात मग्न। शेतातल्या उभ्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला। हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय। खरीपाचं पीक मातीमोल झालंय। आसमानी संकटानं बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय। काही पोळ कुठून गेली। किती गेलं विषय करे ना खलास। मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। मी भगवानी मी राहतो, चुलत्याची विषय आहे आणि काल बाहेर मला 4 वाजता फोन केला। तलाव फुटला म्हणला ना, आपल्या माणसाला वाहून गेलं। भावनिक झाला काय म्हणजे कशामुळे कुठले नुकसान झाले? शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेत। एकीकडे हे चित्र असताना
ज्यांच्याकडे बळीराजा मदतीसाठी डोळे लावून बसलाय ते राज्याचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहेत. सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत. एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश करून घेण्यात बिझी आहेत तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला. बळीराजाचे कैवारी म्हणून घेणारे कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले नाहीये. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं मोठं नुकसान झालं. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळांचंही मोठं नुकसान झालं. अतिपाऊस झाल्यामुळं पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय. तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी. 1 महिना झाला सतत पाऊस आहे. सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची. 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली. सगळ्या घरोघरी पाणी शिरलं. तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही. गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं, पण ही माती सध्या राहिलेली नाही. व्याजाने पैसे काढून हे पीक उभं केलेलं आहे आणि अख्खं पीक गेल्यामुळे आम्ही करायचं काय? सगळं अख्खं खरडून गेलंय. तुम्हाला सांगतो, दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे. या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील. च्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस संबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत. ते दौरे करतायत. पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये. करावा तेवढा निषेध थोडा आहे. राजकीय नेत्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही. अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल. एकीकडे कांद्याचे दर घसरल्यानं संकटात असताना दुसरीकडे मनमाड बाजार समितीत लिलावाच्या ठिकाणी शेड नसल्यानं कांदा भिजून खराब होतो. आधीच कांद्याला भाव नाही, त्यात आहे तो कांदा खराब होत असल्यानं शेतकरी संतप्त. सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मागणी होती. काही ठिकाणी गुजरात राज्यात कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे. कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत. तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे. आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपले महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत, बगरे सर असतील, मी आहे, सुप्रियाताई सुळे आहेत, आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले लोकसभेचे सदस्य आहेत, आम्ही सातत्याने ती मागणी मांडतोय की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा. राज्यात लवकरच निवडणुका होऊ घातल्यात. कुणाला महापालिका जिंकायचे, कुणाला जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा आहे, कुणी सरपंच व्हायची स्वप्न पाहत आहे. मात्र धाय मोकलून रडणाऱ्या बळीराजाला आधार द्यायला कुणाकडे वेळ नाही. मायबाप सरकारनं वाऱ्यावरच सोडल्यानं शेतकऱ्यांनी पाहायचं तरी कुणाकडे हा सवाल उपस्थित होतो. नाही जर नुकसान शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. रिपोर्ट न्यूज 18. आता एक मोठी बातमी. मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळे चर्चेत होती. यामुळेच MMRDAनं मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येते आणि यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून 2 गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे. याशिवाय MMRDAनं 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी केली आहे.
मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. आता बातमी आहे दादा वहिनींमधल्या जुगलबंदीची. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर पार पडलं आणि या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते, खासदार, मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्ष, संघटना आणि उमेदवारीबाबत बोलताना पक्षाला काही सल्ले दिले. तर उमेदवार निवडण्याबाबत सुनेत्रा पवारांनी दिलेल्या सल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली. विजयी होणारेच उमेदवार निवडा असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यावर हे मला चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची आहे हे आधीच सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो असा मिश्कील टोला अजित पवार यांनी लगावला. आपल्याला लगेचच विस्तार करायचा नाही, उलट महाराष्ट्राबाहेर 10 ते 15 अशा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे आपण विजय मिळवू शकतो किंवा सक्षमतेने वाटाघाटी करू शकतो. प्रत्येक मतदारसंघासाठी आपल्याकडे मायक्रो प्लॅनिंग हवं. तेथील समाजरचना काय आहे, त्या मतदारसंघातील लोकांच्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहेत आणि प्रत्येक बूथसाठी नेमका आराखडा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो. याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो. आता फक्त असं झालं की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय. माझा रात्री गृहपाठ झालाय त्याच्यामुळे त्या पद्धतीनंच चाललंय. ते तिथं नोंद चाललेली आहे. बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे. आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर नागपुरात पार पडलं आणि या शिबिरात अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले. केवळ सुनावलंच नाही तर अजित पवार यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिला. मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर पद मोकळं करा असा इशारा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिला. अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्यातले 3 दिवस कुठले मुंबईत, ते बाकीच्या 4 दिवसात त्याला एखादा दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे. मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया. मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे. हो, तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं. अरे पण जनतेमध्ये जा ना, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही. पालकमंत्री म्हणून तिकडे जा, तुम्ही बोलण्यात काय चुकलं ते बरोबर आहे. सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले.